काही नाही. महेश सरांनी आतापर्यंत बिग बॉस इतकं कमाल होस्ट केलंय की बिग बॉस म्हटल्यावर महेश सर येतात. पहिल्यांदा मी मराठीत लीड करतोय. पहिली मराठी लीड मालिका असेल माझी. याच्या आधी 2 हिंदी झाल्या. माझ्या चेहऱ्याला असेच कॅरेक्टर मिळतात. बिग बॉस मध्ये होतं ते ते तसं काही अजून सापडलं नाही की रमा जेव्हा पहिल्यांदा गात होती तेव्हा तिच्या आवाजाच्या प्रेमात मी पडलो होतो आणि मग तिच्या प्रेमात पडलो. माझ्या आजूबाजूची लोक आतापर्यंत इतकी बेस्ट आहेत ना की त्यांनी ह्या संध्या दिल्यात. मे बी त्यांना माझ्यात दिसलं असावं म्हणून, किंवा ही माझी पुण्याई असावी म्हणून. आम्ही दोघं भेटलो की खूप चर्चा करतो. तिचा सीझन, माझा सीझन, तिच्या बरोबरचे कंटेस्टंटचा गॉसिप, माझ्या बरोबरच्या कंटेस्टंटचा गॉसिप. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. आणि आता माझ्यासोबत जो कलाकार आहे, म्हणजे बिग बॉस म्हणा, विविध मालिका म्हणा, किंवा त्याचे व्हिडिओज असतील, काही अल्बम्स असतील, किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तुम्ही त्याच्यासोबत कनेक्टेड असता, असा तुम्हा सगळ्यांचा लाडका अभिनेता अक्षय केळकर आहे माझ्यासोबत. आणि निमित्तही खास आहे अक्षय. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. अरे धन्यवाद. आणि सगळ्यात आधी तुझं अभिनंदन, कारण पुन्हा एकदा एक नवा प्रोजेक्ट तू घेऊन येतोस, नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला. कारण प्रोमोज बघतोय आम्ही, खूप इंटरेस्टिंग वाटतात त्या गोष्टी. म्हणजे अक्षयला आतापर्यंत आम्ही बघितलं तसं नाही दिसत आहे. अगदी म्हणजे तू जसं आहेस त्याही पेक्षा वेगळा दिसतोय. एकदम समजूतदार वगैरे असं वाटतंय. अभिरुगुलाल या मालिकेविषयी आम्ही बोलतोय आणि सेटवर आहोत आम्ही तुझ्या. पहिल्यांदाच मी या सेटवर आले. पण तू रुळलायस, मला वाटतं 1 महिना झाला या शूटिंगला सुरुवात. बरोबर, 1 महिना झालाय. खूप जास्त. म्हणजे मला त्याच्यासाठी काही वेळ लागत नाही. तुला चांगलं माहिती आहे की कुठेही रुळायला मला वेळ लागत नाही. गाडी आपली लगेच रुळावर येते. पण या मालिकेबद्दल तुला जेव्हा सांगितलं की तुला हे करायचंय कॅरेक्टर, इंटरेस्टिंग वाटलं तुला? काहीतरी पुन्हा एकदा वेगळं करायला मिळतं. कारण एक आपली पर्सनॅलिटी असते. बिग बॉस सारख्या शो मधनं आपली खरी पर्सनॅलिटी दिसते. त्याच्यानंतर तू काही करत होतास, होस्टिंग करत होतास, पण मालिकांमधनं एक वेगळी भूमिका सादर करणं, एक कलाकार म्हणून आपल्याला एक्सप्लोअर करता येतं आणि ते अभिनेता म्हणून ते दाखवता येतं. तुला वाटतं या मालिकेच्या या भूमिकेमधनं ते जाणवू शकतंय? मला खूप भारी वाटते आता की म्हणजे पहिल्यांदा मी मराठीत लीड करतोय. पहिली मराठी लीड मालिका असेल माझी. याच्या आधी 2 हिंदी झाल्या. माझ्या चेहऱ्याला असेच कॅरेक्टर मिळतात. बिग बॉस मध्ये होतं ते ते तसं काही अजून सापडलं नाही. पण चांगली गोष्ट अशी आहे की आपण जे नाही आहोत ते दाखवण्यामध्ये गंमत आहे. पण अगदी जसंही नाहीये की अगस्त्य आणि मी फारच वेगळे आहोत. माझ्यातही चांगुलपणा आहे, माझ्यातही गोडवा आहे. फक्त मी जरा जास्त स्पष्ट वक्ता आहे आणि समोरच्याचा विचार न करता बऱ्याचदा मी काही बोलतो. आणि ते मला जे वाटतं त्यावेळी जे योग्य वाटतं तेच बोलतो मी. त्याचा काही विचार नाही करत, कारण मला ते वाटलेलं असतं योग्य. पण अगस्त्य तसा नाही. अगस्त्य फार गोड, समजूतदार, प्रत्येक घरात असायलाच हवा असा मुलगा आहे. आमच्या दोघात जबाबदारी आम्ही घरच्यांची करेक्ट सांभाळतो असं मला वाटतं. फक्त स्वभाव वेगळे असल्याने. पण हीच गंमत मी तुला म्हटलं की हे कॅरेक्टर करताना मला मजा येते की अगस्त्य थोडा बऱ्यापैकी वेगळा आहे माझ्यापेक्षा आणि खूप जास्त लवेबल आहे तो. आणि आवाजाच्या प्रेमात पडतोय तो, असं बघतोय. पण तुझ्या लाईफमध्ये असं झालं की एक आवाज ऐकला, बऱ्याचदा आपण ऐकतो ना, रेडिओ असेल किंवा तू कोणाच्या आवाजाच्या, तुला कोणाचा आवाज जास्त प्रभावित करतो किंवा आकर्षित करतो? आता बिग बॉस मध्ये हे बऱ्याच जणांनी ऐकलंय. आता तीच पुन्हा स्टोरी मी सांगतो की रमा जेव्हा पहिल्यांदा गात होती तेव्हा तिच्या आवाजाच्या प्रेमात मी पडलो होतो आणि मग तिच्या प्रेमात पडलो. अजिबात मी तिच्या प्रेमात पडलो आणि मग गाण्याच्या प्रेमात वगैरे पडलो असं नाही. सो मी पहिलं तिच्या आवाजाच्या प्रेमात पडलो आणि मग तिच्या प्रेमात पडलो. सो ते एक सिमिलरिटी आहे इथे. तू सांगलीस का? एवढं नाही ग. पण तुझे मित्रमंडळी त्यांनी काय रिएक्शन दिली? कारण एक लीड म्हणून आपला मित्र करतोय ना, तर त्यांना काय वाटतं? किंवा घरी आई, बहीण असेल, काय तिचे काय फीडबॅक्स आहेत? त्यांना भारी वाटतंय. म्हणजे त्यांना हे आवडलंय की मी मराठीत करतोय. आता चांगले पाय रोवले जातात आपले आणि चांगल्या संध्या मिळतात. म्हणजे बिग बॉस नंतर होस्टिंग माझ्यासाठी एवढं भारी होतं की मी कल्पना नाही करू शकत की मी हे असं काय. आता मी सुद्धा एपिसोड्स बघतो ना तेव्हा, किंवा क्लिप्स बघतो ना तेव्हा मला असं वाटतं अरे वा, भारी आहे हे खूप भारी आहे. आणि मग त्याच्यानंतर डेली सोप मिळणं हे त्याहूनही भारी आहे. पण सगळेच खुश आहेत. मित्र खुश आहेत, आई खुश आहे की ती आता पूर्ण सिरियल बघणार आहे. पण बिग बॉसच्या, विशेष करून हिंदी बिग बॉसच्या बाबतीत काय झालं की जे जे चेहरे लोकप्रिय झाले होते नंतर ते दिसले नाही कुठे, असं बऱ्याचदा झालेलं आहे. पण मराठी बिग बॉसच्या बाबतीत मला वाटतं हे फार क्वचित बघायला मिळालं. कारण ते जे चेहरे, जे लोकांना आवडले, जे लोकप्रिय चेहरे मालिकांमध्ये दिसले, विविध कामं करताना दिसले, हा फरक कशा पद्धतीने बघतोय महाराष्ट्राच्या ऑडियन्सचा असेल?
ऑफकोर्स मला असं वाटतं की ते दिसले नाहीत, याचं कारण नेमकं माहित नाही. जर असा अंदाज बांधायला गेलं तर आफ्टर बिग बॉस आपल्याला असं वाटतं की आता ना आपण करेक्ट चॉईसचं अमुकच काम करूया, असं बऱ्याचदा होतं. माझ्या बाबतीत नशिबाने खूप साथ दिली आहे मला, की मला रियालिटी शो आला जो ढोलकीच्या तालावर, कलर्स मराठीचाच. आणि प्रथमेश सर आणि विराज सरांनी तेव्हा इतका विश्वास ठेवला होता की ते म्हणले की तू करशील. मग सुगंधा मॅम, शंतनू वगैरे हे सेटवर असायचे. आणि खरंच मला भीती वाटली होती की ह्या मंचावर सुबोध भावे सर किंवा प्रसाद दादा किंवा सगळेच मोठे मोठे मराठीतले दिग्गज येऊन गेलेत आणि आज मी तो भाग शेअर करणार आहे. पण माझ्या आजूबाजूची लोक आतापर्यंत इतकी बेस्ट आहेत ना की त्यांनी ह्या संध्या दिल्यात. मे बी त्यांना माहीत दिसलं असावं म्हणून, किंवा ही माझी पुण्याई असावी म्हणून. त्यामुळे ह्या गोष्टी मिळत राहिल्यात. आणि मराठीत किंवा हिंदीत असं काही नाही, आपल्यावर सुद्धा असतं की काम मिळवणं कसं आपल्याला जमलं पाहिजे, किंवा त्यावेळी अति क्षमतेच्या बाहेर जाऊन विचार न करता हे करेक्ट आहे तो मार्ग आपल्याला 4 पैकी 1 चूज करता आला पाहिजे. सो मला असं वाटतं की म्हणून मराठीत तेवढा सेन्स आहे की आपण तेवढ्या हवेत जात नाही. तू बिग बॉस जिंकल्यानंतर तू सिलेक्टिव्ह झालास का या बाबतीत, की तुला जे येते काम नाही, मी आधी केदार सर आले. नाही, मी आधी सिलेक्टिव्ह तितकासा नव्हतो. माझ्या गोष्टी क्लिअर आहेत की मला डेली सोप करायला आवडते. असं काही नाही की मला सिनेमाच करायचा आयुष्यात. नाही, माझी प्रायोरिटी डेली सोप आहेत. माझ्या प्रायोरिटीज बाकीच्या वेगळ्या गोष्टी असल्यामुळे डेली सोप आहे. त्यासोबत अचानक भयानक एक रियालिटी शो येतो बिग बॉस, ज्याबद्दल मला फार माहिती नाही. मग मी तो करतो, मी तो जिंकतो. आता त्याबद्दल मला खूप आस्था वगैरे सगळं काही निर्माण झालेलं आहे. मग अचानक रियालिटी शो होस्टिंग करायला येतो. सो त्यात ही गंमत वाटते. म्हणजे मी स्वतःहून नसतं ठरवलं की मी हे करेन, पण ते होतं, ऑटोमॅटिकली होतं. सोबत या मालिकेत तुझ्यासोबत गायत्री आहे किंवा लीड ऍक्टर आहे, त्यांच्यासोबतचा बॉन्ड असेल. गायत्री सोबत बिग बॉस बद्दल काही चर्चा होते का? अरे खूप चर्चा करतो आम्ही, म्हणजे खूप जास्त. बिचारी पाहिलं असं असतं की अच्छा बरं, आम्ही दोघं भेटलो की खूप चर्चा करतो. तिचा सीझन, माझा सीझन, तिच्या बरोबरचे कंटेस्टंटचा गॉसिप, माझ्या बरोबरच्या कंटेस्टंटचा गॉसिप. आणि पण असं नाही आमच्यात आतापर्यंत कधीच मतभेद झाले नाही, कारण मार्ग एकच आहे ना बिग बॉस. हो, आणि बिग बॉस बद्दल असेल तर चर्चा तर होणारच. आणि आता सध्या आगामी सीझनची चर्चा सुरू आहे. पण एक महत्वाचं म्हणजे महेशजी नाही आहेत, महेश सर नाही आहेत यंदा, आणि रितेश देशमुख यांचं नाव समोर आलंय. काही नाही, महेश सरांनी आतापर्यंत बिग बॉस इतकं कमाल होस्ट केलंय की बिग बॉस म्हटल्यावर महेश सर येतात. आणि मला खूप भारी वाटतं की माझ्या सीझनला महेश सर होते. आणि मला तर एक्साइटमेंट आहे की रितेश सर कसं करतात किंवा काय. पण मला याची खात्री आहे की तेही तितक्याच ताकदीने आणि त्याच्यापेक्षाही कमाल करतील. कारण ते जेव्हा बिग बॉसच्या घरात आले होते तेव्हा त्यांचं वावरणं किंवा त्यांचं बोलणं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये का काय. पण ऑफकोर्स महेश सरांना मी खूप जास्त मिस करणार आहे. आणि वेलकम रितेश सरांना, की आता बघूया कसं. यावेळी मी खरं तर असं बिग बॉस बघणार आहे. मी आतापर्यंत असं बिग बॉस कधीच नाही पाहिलं. खेळता खेळता पाहिलं तेच. आणि मला वाटतं तुमची मालिका आहे तर तुम्ही जाऊनही येऊ शकता, काय माहितीये आता. मी तर म्हणतो मला आठवडाभर पाठवा परत. आठवडाभर म्हणजे म्हणजे महिनाभर पण चाललं, आपल्याला काही हरकत नाही, कसं पण. आम्हालाही बघायला आवडेल पुन्हा एकदा तुला. सांग. बरं, या मालिकेविषयी आणखीन प्रेक्षकांना काय सांगावं वाटतंय, कारण तू एक वेगळ्या रूपात येतो. प्लीज अबीर गुलाल बघा. खूप कमाल कॉन्सेप्ट आहे, कमाल कॅरेक्टर्स आहेत. आणि आपल्यातली मालिका वाटेल असं नक्कीच आहे. म्हणजे ह्याच्यात प्रेम आहे, ह्याच्यात मैत्री आहे, ह्याच्यात ड्रामा आहे, ह्याच्यात फॅमिलीची गोष्ट आहे, वेगवेगळे ट्रॅक्स आहेत ह्याच्यात, त्यामुळे ती गंमत येणार आहे. आणि प्लीज आमच्या मालिकेवर खूप खूप प्रेम करा. शुभेच्छा तुला अक्षय, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.